का नाही बोलत? काही लोक जे मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करत होते ना गेली 40 वर्ष, त्यांना शिंदे साहेबांनी मारलेली ही चपराक आहे. म्हणून त्यांचे आता जीव तळमळत आहेत. जे आम्ही ज्या लोकांच्या जीवावर राजकारण करत होतो ते राजकारण पूर्ण शिंदे साहेबांनी संपवलंय. म्हणून काल प्रकाश आंबेडकर बोलले की एकनाथ शिंदेने शिक्सर मारला, याची पोटदुखी अनेकाला आहे. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की शिंदे साहेबांचा कसं त्यांना खड्ड्यात घालता येईल किंवा कसं यांची सत्ता काढता येईल हा प्रयत्न काही लोकांचा होता. परंतु शिवसेना प्रमुखाचा असलेला कार्यकर्ता त्यांनी न्याय द्यायची भूमिका घेतली आणि त्याच्यात तो सक्सेस झाला. त्याचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अभिनंदन लोक करतात. प्रकाश आंबेडकर म्हणतात मतदारांनी काँग्रेस सोबत जाऊ नये. जर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक जागे डिपॉझिट जप्त होईल. मग तेच तर तुम्हाला सांगितलं. कसली आघाडीची बैठक आली? आघाडीची बैठक म्हणता ना तुम्ही एकीकडे. हे प्रकाश आंबेडकर बोलताय काँग्रेस बरोबर जायचं नाही. ही भूमिका स्पष्ट आहे. म्हणजे आघाडी राहिली का? आघाडीमध्ये ना काँग्रेस आहे ना राष्ट्रवादी आहे. फक्त उबाठा गटाचे काही जे लोक आहेत ते स्वतःच आघाडी करणार आणि स्वतःच लढणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोडून आमच्या सोबत यावं अशी खुली ऑफर प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना दिली. ते आमच्या सोबत आले काय ना आम्ही त्यांच्या सोबत राहिलो काय? म्हणून मिलके करेंगे ना. म्हणून आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा विनंती केली की तुम्ही आमच्या बरोबर या, आपण मिळून या येणारे निवडणूक लढू आणि खऱ्या अर्थानं चांगलं सरकार द्यायचं काम करू. म्हणून आम्ही त्यांना खुली ऑफर सुद्धा दिलेली आहे, आपल्या माध्यमातून अनेक वेळा दिलेली. प्रकाश आंबेडकर सारखा मोठा नेता जर आमच्याकडे आला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.